महाराष्ट्र के उच्च शिक्षा मंत्री चंद्रकांत पाटिल ने नई शिक्षा नीति को लेकर बड़ा बयान दिया है। उन्होंने कहा कि कई शिक्षा नीति में कोई नई बात नहीं है, लेकिन महाविकास अघाड़ी की 33 महीने की सरकार ने इस मामले पर लिखा तक नहीं है। 11 महीने हो गए हैं। उन्होंने कहा कि हम शुरुआत कर रहे हैं। तरुणाला आगामी काळामध्ये जगाची गरज ओळखून शिक्षण देण्याचं नाव आहे नवीन शैक्षणिक धोरण, बाकी काही नवीन काही नाहीये। आता याच्यामध्ये हे मला मान्य आहे की गेल्या वर्षभरा म्हणजे 33 महिने सरकार जे होतं त्याने या नवीन शैक्षणिक धोरणामधला न सुद्धा लिहिला नाही आणि त्यामुळे 20 पासून याच्यामध्ये काहीच तयारी झाली नाही। हे सरकार येऊन जेमतेम 10 महिने 11 महिने झालेले आहेत। मग आपण जोरात सुरू केलं त्यामुळे सगळ्यांपर्यंत हा विषय नीट पोहोचला नाही। त्यामुळे यावेळेला सगळे नाही सुरू करणार। मग आम्ही यावेळेला प्रयत्न असं करतोय की जी महाराष्ट्रामध्ये 148 स्वायत्त महाविद्यालय आहेत की ज्यांच्या प्राध्यापकांचे तो पूर्ण गैरसमज दूर करा, त्यांचे प्राध्यापक पूर्वीसारखेच हे अनुदानित प्राध्यापक आहेत, त्यांना सरकारच पगार देणार आहेत, पण त्यांना स्वायत्तता दिली। चांगली 2 वर्षापूर्वी दिली, 3 वर्षापूर्वी दिली, यावर्षी ती संख्या वाढवतो आहोत। त्यांनी ऑलरेडी नवीन कोर्सेस सुरू केले कारण त्यांना स्वायत्तता दिली। तुम्ही कोर्सेस सुरू करू शकता, त्याचा पोर्शन तुम्ही डिझाइन करू शकता, त्यांची परीक्षा तुम्ही घेऊ शकता, त्याची डिग्री तुम्ही देऊ शकता। असे 148 महाविद्यालय जी आहेत जी स्वायत्त आहेत की ज्यांना सरकारचं जे आर्थिक मदत आहे ती चालू आहे, चालू राहणार आहे, काही बंद पडणार नाही। न्यू वीडियोस की अपडेट पाने के लिए सब्सक्राइब करें इंडियन न्यूज को और बेल आइकन को दबाएं। ये है इंदू ब्रॉडकास्टिंग प्राइवेट लिमिटेड और आप देख रहे हैं इंडियन न्यूज, हर पल, हर क्षण, हर सच।